असं म्हणजे इरादाही म्हणल्या. त्यासनी काय आम्हाला फोन करायची इच्छाच होत नाही वगैरे वगैरे. माझ्यासारख्या अडाणी माणसाशी लगीन करून त्यासनी पश्चाताप झाला म्हणे. आणि म्हणजे त्यांचं काय माझ्यावर थोडक्यात प्रेम वगैरे काय नाही वगैरे असं सगळी इरादाही म्हणल्या. पण मी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. बघा आई साहेब, मी काय विचार केला, म्हणलं प्रत्यक्ष मास्तरीन बाईंसंग बोलावं आणि काय ते सोक्ष लावावं, हे काय ते मॅटर मिटवावं. बरोबर आहे नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. असा विचार केला मी. आणि मग तिथनं बाहेर पडलो, त्यांच्या घराच्या इथनं बाहेर पडलो. आणि पण काय त्या दिसल्या मला मदन बरोबर. हा माहित नाही, पण तोच असणार तो मित्र त्यांचा, मॅड. मॅड हे काय? मास्तरीनबाई म्हणतात म्हणे त्यांना, ह्याला मदनला मॅड म्हणतात वाटतं. तुम्हाला असं कधी लाडाचं नाव ठेवलं होतं का हो त्यांनी? हां, कारण त्यांच्या मनात तुमच्याविषयी मायाच नाही, आपुलकीच नाही. नाही असं नाही आहे साहेब. बास झाला अधिपती. किती वकिली करालो त्यांची. हां, आजही सोडू, पण सुनबाईंनी हे घर सोडताना एका क्षणाचा पण विचार केला नाही. आपल्या नवऱ्यावर, आपल्या संसारावर प्रेम असणारी बाई असं कवा करेल काय? हां, अहो, सांगाल का नेमकं काय झालंय ते? हो ना, म्हणजे आल्यापासून तुम्ही दोघेही खूप गप्प आहात. आणि अगं ताई, तू घरी कशी काय आलीस परत? म्हणजे सासरी जाणार होतीस ना? काय झालं? तू बोललीस का? अधिपतींशी बोललीस? जावई बापूंशी बोलायला ते घरात असायला हवेत ना. म्हणजे भेट झाली नाही का तुमची? त्यांची भेट होऊ दिली नाही. भेट होऊ दिली नाही? कुणी? त्या भुवनेश्वरी मॅडम आणि दुर्गेश्वरी मॅडम. रे, का का भेटू दिलं नाही? अक्षु काय बाहेरची आहे का कुणी? सून आहे ना त्यांची, अधिपतींची बायको आहे ना ती. ऊन मानतच नाहीत ते तिला. बाबा, असं का म्हणता तुम्ही? उलट अधिपती जिजू तर ताईला फुलपाखरासारखे जपतात. फुलपाखरासारखं जपणं सोड, साधा माणूस म्हणून सुद्धा मान नाहीये तिला. विद्या, त्या घरात आपण आपली मुलगी दिलं ना विद्या, खूप मोठी चूक केली आपण. प्लीज असं नका बोलू तुम्ही. भांडण आहे, भांडण होत राहतात. भांडणं होतात ग, पण हाणामारी झाली त्याचं काय? काय हाणामारी? बापरे. हो, जीव घेणा हल्ला. अहो, काय बोलताय? जीव घेणा हल्ला? कोणी केला हल्ला? आणि तुमच्या डोक्याला काय लागलंय? नीट सांगाल का मला? काय झालंय जरा नीट सांगा. नाही नाही नाही, काही नाही आई. काही नाही. त्या दुर्गेश्वरी मॅडम हिच्या अंगावर धावून गेल्या आणि ही म्हणते काही नाही. काय हल्ला? कोण आहेत कोण ही माणसं? असं वागतं का कोणी सुनेशी? देवा परमेश्वरा, अरे काय दिवस आणलेस, काय दाखवतोयस? हे असं बघायला जिवंत ठेवलंयस का आम्हाला? आई आई, अगं काय बोलतेयस? नको ना असं बोलूस. एवढं काही नाही झालंय. अक्षु, अगं हल्ला केलाय त्यांनी तुझ्यावर. तू काय रस्त्यावर पडलेली मुलगी आहेस का? अशी हाणामारी करता का कोणी? आहे का आता केली परत वकिली सुरू? नाही वकिली असं नाही, पण काय माझ्यावर चिडूनच त्या गेल्या होत्या. आणि मदन ते मॅडबीड म्हणजे ते काय लाडाचं नाव म्हणजे काय ते तसं नव्हे, म्हणजे पोरकटपणा असल्याचा उथळपणा हो. जो सुनबाई करतात. हा, तो त्यांचा मित्र असेल पहिल्यापासूनच आहे, म्हणजे म्हणून मग त्या यासनी मॅड म्हणतात आणि तो यासनी.
हा अक्ष म्हणतो, म्हणजे असं म्हणत असेल. म्हणजे काय बघा, माझं एक मन काय म्हणते आता, खरं तर मास्तरीन बाईंचं एवढं चांगलं नाव आहे की, हा अक्षदा. हा अक्षरा आहे, मग पूर्ण नाव बोलायचं आहे का नाही. हे काय अक्ष, अक्ष एकदम अशी माशी शिंकलेवानी वाटते अक्ष. हा म्हणजे थोडक्यात म्हणजे खोळसटगिरी जो. आणि ह्यानी तर कशाला तसं म्हणायचं, मॅड बीड काय. मास्तरीन बाईसनी हे कळत नाही. नाही म्हणजे असं पण असू शकते, आता शाळेपासून पारखेपणीपासून मित्र आहेत, म्हणजे असं नाही, म्हणजे एक पवित्र नातं पण असू शकतंय. विस्कळीत झालंय माझं आयुष्य देवा. जे काही घडतंय त्याचा आई बाबांना इतका स्ट्रेस आलाय. बाबांसमोर संक्रांतीला सगळं व्हायला नको होतं. मी काय म्हणतो मॅडम, भेटू देत ना दोघांना. तुमच्या पोरीची लायकी तरी आहे का अधिपतीसनी भेटायची? त्याने असाल तर पोरीला घेऊन परत जावा. जावा जावा जावा. धमकी देतोस आम्हाला? तूच आहेत ना. तुला कळत कसं नाही तुझी या घराला गरज नाही म्हणून? मला शक्ती दे, शक्ती दे मला. अधिपती आणि माझं नातं पूर्वीसारखं करता येऊ दे. लवकरात लवकर बोललं पाहिजे अधिपतींशी, त्याशिवाय हा गुंता काही सुटणार नाही.